नमस्कार मित्रांनो. कर्जमाफीच्या कर्जमाफी केल्याच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आता शेतकऱ्यासाठी खूप मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने आता शेतकऱ्याकडील थकीत वीज बिले म्हणजे जी पूर्वीपासून जी थकीत आलेली होती वीज बिले ती सर्व आता माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये 48,000 कोटी रुपयाची ही थकबाकी राज्य शासनाकडून आता माफ करण्यात आलेली आहे. आतापर्यंत राज्य शासनाकडून शेतकऱ्यासाठी मोफत वीज ही देण्यात येत होती. पण आता उर्वरित जी मागील थकबाकी जी आहे ती सुद्धा थकबाकी आता 7.5 HP च्या लोड पर्यंत जी थकबाकी आहे म्हणजे जे शेतकरीचे कनेक्शन ज्या शेतकऱ्याचे कनेक्शन 7.5 HP च्या आतले आहे अशा सर्व शेतकऱ्याचे वीज बिल आता माफ केले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांना शेती करताना खर्च कमी व्हावा हा या मागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. त्याबरोबरच शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर लगेच दुसरा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे शेतकऱ्याच्या मनात सुद्धा नव्हते. पण आता कर्जमाफी लागोलाग खूप मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला वीज बिलाचा प्रश्नही आता सरकारकडून मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की सध्या कुठलेही इलेक्शनचं वातावरण नाही किंवा कुठलंही इलेक्शन नसताना देखील आम्ही कर्जमाफीची घोषणा केली आणि 30 तारखेपर्यंत अंमलात आणू. त्याचबरोबर या मोठ्या गिफ्ट बरोबरच वीज बिल जे थकीत आहे ते वीज बिल सुद्धा आता शेतकऱ्यांना माफ करून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा राज्य सरकार देत आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांना आता दिवसा 8 तास लाईट ही पुढील 1 वर्षात सर्व शेतकऱ्यांना मिळेल असेही जाहीर केले आहे. सध्या 75% शेतकऱ्यांना शेतीतील लाईट ही मिळत असून इतर सर्व म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा दिवसा 8 तास कमीत कमी लाईट देण्याची सरकारची महत्वपूर्ण हालचाल चालू असून त्याचीही अंमलबजावणी केली जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितलेले आहे. सध्या कर्जमाफी तर झालेलीच आहे पण थकीत वीज बिल माफ करून सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. धन्यवाद.